Hello friends, this is our lecture number 5. First of all, we have to discuss regarding what is error. We have to learn in last class. That is, error is nothing but the difference between true value and measured value. After that, we have to learn the two main types of error. That is, one is the systematic error and another one is random error. In systematic error, we have to learn the main three types. That is what? First type is what? The error occur due to the instrument. Okay, that means the instrumental error. Second error or second type of the systematic error is what? That is the error due to the formula use or method used for the calculation. And third one is what? Third is what? The personal error. That are the three types which we have to learn in systematic error. After that, we have to learn the random error. In random error, we have to call the change in pressure, volume or atmospheric conditions, or that is what? Environmental condition. Due to that the error is occurred is called the random error. Okay, that two types of the error class. Today we have to go for the estimation of error, how we have to estimate the error in experiment and how we have to minimize that error. Friends, आपण पाहिलं असेल की ज्यावेळेस आपण एक्सपेरिमेंट एखादा परफॉर्म करतो, ते एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असताना आपण कधीच एक रीडिंग घेऊन फायनल कन्क्लूजन सांगत नाहीत का? कारण ती रीडिंग एक ते एक रॉंग होऊ शकते किंवा करेक्ट होऊ शकते, परंतु आपल्याला 100% त्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी सांगता येणार नाही. म्हणून आपण कोणती मेथड त्या ठिकाणी यूज करतो? आपण काय करतो की नंबर ऑफ रीडिंग्स घेतो आणि त्या नंबर ऑफ रीडिंग्सला घेऊन काय करतो, त्या रीडिंगचा मीन काढून किंवा त्या ठिकाणी त्याचं ॲव्हरेज काढून त्या रीडिंगला आपण फायनल रीडिंग म्हणून कन्सिडर्ड करतो फॉर द कन्क्लुजन ऑफ एनी एक्सपेरिमेंट. मग या ठिकाणी आता आपण काय करणार आहेत पहा, की ज्या ठिकाणी आपल्याला एस्टिमेशन ऑफ एरर पाहिजे, तर एस्टिमेशन ऑफ एररमध्ये आपण काय करणार आहेत, नंबर ऑफ रीडिंग्स घेऊन त्या ठिकाणी एरर एस्टिमेट करणार आहेत. जसं फॉर एक्झाम्पल, सपोज द रीडिंग्स we have to recorded repeatedly for the physical quantity during the measurement. म्हणजे काय, एखाद्या ठिकाणी आपण एखादं मेजरमेंट घ्यायलो, तर जी क्वांटिटी आपण जी फायनल रिझल्ट म्हणून मेजर करायलो, तर ती क्वांटिटी आपल्याला नंबर ऑफ टाइम्स भेटायली. जसं फॉर एक्झाम्पल मला लेंथ मोजायची, फॉर एक्झाम्पल मला याच्या रिडिंग्स घ्यायच्या, ही पेन जी आहे त्याची लेंथ किती आहे, तर आपण एका रिडिंग न घेता विद्यार्थी काय करतात, एक विद्यार्थी येईल याची रिडिंग घेईल, दुसरा विद्यार्थी, असे 5चा जर ग्रुप असेल तर 5 विद्यार्थी याचा एक रिडिंग घेतील आणि रिडिंग घेऊन या 5 आलेल्या रिडिंगचं जी व्हॅल्यू येईल त्याचं सर्वांचं ते काय करतात, ॲव्हरेज काढतात. म्हणजे काय, नंबर ऑफ रिडिंग भागिले त्या ठिकाणी जो टोटल रिडिंग घेतला त्या आकडा. म्हणजे काय करणार की एका विद्यार्थ्यानं घेतलेली, दुसऱ्यानं घेतलेली, तिसऱ्यानं घेतलेली आणि चौथ्यानं घेतलेली, या चौघांचे आलेल्या रिडिंगचं काय करणार, ते समेशन करणार आणि जेवढे जे स्टुडंट आहेत, जेवढे स्टुडंट आपण त्या ठिकाणी सांगालो तेवढे नंबर ऑफ स्टुडंटनं त्याला काय करणार, आपण भागणार. मग अशा प्रकारे त्या ठिकाणी काय करतो, आपण मीन काढतो आणि मीन काढल्यानंतर आपल्याला असंच या ठिकाणी एस्टिमेशन ऑफ एररमध्ये पाहायचं आहे. तर एस्टिमेशन ऑफ एररमध्ये आपण जसं फॉर एक्झाम्पल आपण काय केलं की नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटी सिलेक्ट केल्या. मी या ठिकाणी काय कन्सिडर करतो की A1 ही एक माझी पहिली रिडिंग आहे, A2 ही माझी दुसरी रिडिंग आहे, A3 ही माझी तिसरी रिडिंग आहे. अप टू मी काय केलं, n नंबर ऑफ रिडिंग्स या ठिकाणी काउंट केल्या. आता n नंबर्स म्हणजे एक्झॅक्ट मी सांगत नाही, परंतु n नंबर म्हणजे मी बऱ्याच रिडिंग त्या ठिकाणी घेतल्या एखाद्या एक्सपेरिमेंट करत असताना. तर अशा रिडिंग्स आल्यानंतर मी या रिडिंगचा पहिले काय करतो, अर्थमॅटिक मीन घेतो. तर अर्थमॅटिक मीन जो आहे, तर अर्थमॅटिक मीन कशा प्रकारे घेतला जातो पहा. तर अर्थमॅटिक मीन घेण्यासाठी हे सर्व जेवढ्या रिडिंग्स आहेत, म्हणजे काय, A1 A2 A3 डॅश 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 कितीपर्यंत घेतलं आपण, n टर्म्सपर्यंत. आणि या ठिकाणी काय करतोय, सगळ्यांची समेशन केली आणि जेवढ्या टर्म्स आहेत, म्हणजे इथं किती नंबर ऑफ टर्म्स आहेत, n नंबर ऑफ, म्हणजे इथं काय करणार मी डिव्हिजनमध्ये n लिहिणार. म्हणजे अशा प्रकारे आपण अर्थमॅटिक मीनचा फॉर्म्युला लिहितो. पण या फॉर्म्युल्याला मॅथमॅटिकली आपण आणखी एक वेगळ्या फॉर्ममध्ये लिहू शकतो पहा, जसं समेशनच्या फॉर्ममध्ये. तर कसं लिहिता येईल पहा, अर्थमॅटिक मीन इज इक्वल्स टू, आता या ठिकाणी काय, मी 1/n कॉमन घेतो. ओके, तर ह्या सर्वांची समेशन करायची. ते समेशनसाठी आपण मॅथमॅटिकली हा एक सिम्बॉल वापरतो, याला आपण समेशन म्हणतो. ते सगळ्या रिडिंग म्हणजे काय, ए सफिक्सला व्हॅरिएबल काय घेतो मी, आय म्हणजे काय, मी 1 पासून ते n पर्यंत रिडिंग घ्यायलो, याचा अर्थ काय, I इक्वल्स टू 1 to n. ओके, तर मॅथमॅटिकली अर्थमॅटिक मीन अशा प्रकारे आपण लिहू शकतो. तर हा झाला त्या ठिकाणी आपण घेतलेल्या नंबर ऑफ रिडिंगचा एक मीन व्हॅल्यू आपण फाइंड केली. पण ही मीन व्हॅल्यू म्हणजे काय असते, प्रोबॅबिलिटी व्हॅल्यू असते. म्हणजे काय, आपण एक रिडिंग घेऊन डायरेक्ट रिझल्ट नाही सांगत,
तर अशा प्रकारे काय करतो, नंबर ऑफ रीडिंग घेऊन त्या ठिकाणी काय करतो, अर्थमॅटिक मीन सांगतो. तर अर्थमॅटिक मीन काढल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस त्या ठिकाणी एरर फाइंड करायचं आहे, कशामध्ये, त्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण जे रीडिंग्स घ्यायलो त्या रीडिंग्समध्ये किती एरर यायला हे फाइंड करण्यासाठी आपण त्या ठिकाणी ॲब्सोल्यूट एरर फाइंड करतो. तर ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय हे लक्ष द्या. द मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड इंडिव्हिज्युअल that reading or that value. That means we have to take out the magnitude of difference between that arithmetic mean and that one value that we have to measure. Okay, that means the absolute error. How we have to take out the absolute error? आपण कशा प्रकारे absolute error काढतो मग पहा. तर absolute error काढण्यासाठी फॉर एक्झाम्पल मी रीडिंग नंबर 1 साठी absolute error काढतो. तर absolute error आपण डेल्टा A1 म्हणजे फॉर रीडिंग नंबर 1 मी ॲब्सोल्यूट एरर काढत असेल, दॅट इज द मॅग्निट्यूड. म्हणजे ॲब्सोल्यूट एरर काय असतो, हा मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूडचा अर्थ आहे मॉड. पहा मॉड आपण अशा प्रकारे लिहितो. मॅग्निट्यूड एखाद्या व्हॅल्यूचा घेतो म्हणजे आपण काय करतो, मॉड घेतो. तर मॅग्निट्यूड ऑफ दॅट वन रीडिंग म्हणजे हा कशाचा डिफरन्स आहे, अर्थमॅटिक मीन आणि ती जी रीडिंग आपण घेतली, जी इंडिव्हिज्युअल रीडिंग आहे, कोण, A1. तर काय लिहिणार आपण या ठिकाणी, पहा ए मीन मायनस रीडिंग नंबर 1. ओके. त्याच्यानंतर सिमिलरली आपण सेकंड रीडिंगसाठी काय करणार, A2 इज द मॉड ऑफ ए मीन मायनस A2. ओके. थर्ड रीडिंगसाठी काय घेऊ आपण, A3 इज द मॉड ऑफ ए मीन मायनस A3. ओके. सिमिलरली अप टू सो ऑन द फायनल, दॅट इज वॉट, AN, absolute error for the final reading, that is what, the mod of a mean means what, arithmetic mean minus that reading, that is what, individual that reading is what, AN. तर हा काय झाला या ठिकाणचा ॲब्सोल्यूट एरर. तर अशा प्रकारे आपण सगळ्या रीडिंगसाठी, इंडिव्हिज्युअल रीडिंगसाठी प्रत्येकासाठी ॲब्सोल्यूट एरर काढतो आणि फायनली काय करतो, जसं आपण तिकडे सगळ्या व्हॅल्यू आलेल्या व्हॅल्यूचा आपण काय केलं तर ॲव्हरेज काढला होता. तर या ठिकाणी जे एरर आलेत त्या सगळ्या एररचा आपण काय करतो, मीन काढतो. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, मीन ॲब्सोल्यूट एरर. तर मीन ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय, ज्या आलेल्या सगळ्या व्हॅल्यूचा काय करतो आपण, मीन फाइंड करतो. तर तो कसा घेणार पहा आपण, दॅट इज वॉट, मीन ॲब्सोल्यूट एरर, दॅट इज वी हॅव टू राईट इन द फॉर्म ऑफ डेल्टा ए मीन is nothing but the summation of that all absolute error, delta A1, delta A2, delta A3 up to delta AN divided by the number of value that we have to take out here, n number of value. Okay, finally how we have to write out that formula in the form of summation, we have to write the mean absolute error is equals to, we have to take out the 1 upon n common, and here the summation sign, what is the value, delta a I. That means here we have to take out variable as I, and that I varies from 1 to n, I equals to 1 to n. In this fashion we have to write that mean absolute error in the form of summation. अशा प्रकारे आपण काय करतो, सगळ्यात अगोदर आलेल्या ज्या रीडिंग्स आहेत त्या रीडिंगचे समेशन करून मीन काढतो. मीन काढल्यानंतर प्रत्येक रीडिंगसाठी ॲब्सोल्यूट एरर काढतो आणि ॲब्सोल्यूट एरर सगळे काढल्यानंतर त्या सर्व ॲब्सोल्यूट एररचा काय करतो आपण, मीन ॲब्सोल्यूट एरर फाइंड करतो. जी व्हॅल्यू आपण मोजलेली आहे, ओके, एक्सपेरिमेंट घेत असताना त्या ठिकाणी जी आपण व्हॅल्यू मेजर केलेली आहे तर ती व्हॅल्यू ही एररला ॲड होऊन किंवा मायनस होऊन त्या ठिकाणी येत असते. म्हणजे आपण ती मोजलेली व्हॅल्यू ॲक्च्युअल असेल कसं किंवा त्या ठिकाणी किती असेल तर ही आपण त्या ठिकाणी कशी रिप्रेझेंट करतो पहा. तर ती व्हॅल्यू मी ए कन्सिडर करतो. तर ती व्हॅल्यू मेजर केलेली व्हॅल्यू किती असती पहा, अर्थमॅटिक मीन म्हणजे आपण जो ऑलरेडी त्या ठिकाणी फाइंड केला होता, तर अर्थमॅटिक मीनच्या प्लस ऑर मायनस मीन ॲब्सोल्यूट एरर. ओके, म्हणजे याचा अर्थ काय की ही जी आपण मोजलेली व्हॅल्यू जी आहे ती या दोघांच्या इन बिटवीन आहे. इन बिटवीन म्हणजे काय, ही ए ही व्हॅल्यू काय असली पाहिजे, एकतर ए मीन प्लस डेल्टा ए मीन म्हणजे काय, अर्थमॅटिक मीन प्लस मीन ॲब्सोल्यूट एरर असली पाहिजे. अदरवाईज ए मीन म्हणजे अर्थमॅटिक मीन मायनस मीन ॲब्सोल्यूट एरर असली पाहिजे.
याचा अर्थ ही या दोघांच्या इन बिटवीन असेल, कोणती जी व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी आपण ज्याची रीडिंग घेतलेली आहे. ओके, म्हणजे ती एरर तिच्यामध्ये प्लस झालेला असेल किंवा मायनस झालेला असेल, तर या दोघांच्या मध्ये असू शकते कोणती व्हॅल्यू जी आपण मोजलेली आहे. ओके, तर ती जी व्हॅल्यू मोजलेली आहे तर त्या व्हॅल्यूचा आता आपण नंतर रिलेटिव्ह एरर काढणार आहेत. तर रिलेटिव्ह एरर म्हणजे काय? द रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू द अर्थमॅटिक मीन. म्हणजे याचा अर्थ काय पहा, रिलेटिव्ह एरर इज इक्वल्स टू रेशो. कशाचा रेशो सांगितला आपण? मीन ॲब्सोल्यूट एरर टू द अर्थमॅटिक मीन. ओके, तर मग अर्थमॅटिक मीन आणि मीन ॲब्सोल्यूट एररचा हा रेशो आहे कोणता? रिलेटिव्ह एरर, जो आपण त्या ठिकाणी फायनल फाइंड करतो. म्हणजे फायनली आपण सांगतो की रिलेटिव्ह एरर एवढा आला या पूर्ण रीडिंगचा. आता रिलेटिव्ह एरर काढल्यानंतर त्या ठिकाणी आपण फायनली हे रिलेटिव्ह एरर डायरेक्ट पॉईंटमध्ये सांगत नाही, तो कशाच्या फॉर्ममध्ये लिहितो? पर्सेंटाईल. म्हणजे याचा अर्थ पर्सेंटाईल रिलेटिव्ह एरर इज इक्वल्स टू, कसं लिहित असतो आपण? ॲब्सोल्यूट एरर अपॉन अर्थमॅटिक मीन इंटू 100. ओके, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी एक प्रॉब्लेम दिलेला आहे बुकमध्ये. तो प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू. तो प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय दिले की द रेडियस ऑफ स्पियर मेजर रिपीटेडली द इल्ड व्हॅल्यूज. म्हणजे आपण एक स्पियरच्या रिडिंग्स घ्यायलो आणि त्या ठिकाणी काय करायलो? मेजरमेंट घ्यायलो. कशाची? रेडियसची. तर त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या व्हॅल्यू भेटल्या. 5.63 मीटर एक व्हॅल्यू भेटली, सेकंड व्हॅल्यू 5.54 मीटर, थर्ड व्हॅल्यू 5.44 मीटर, नेक्स्ट व्हॅल्यू 5.40 मीटर अँड लास्ट वन द 5.35 मीटर. ओके, अशा प्रकारे त्या ठिकाणी व्हॅल्यूज आपल्याला भेटलेले आहेत. डिटरमाइन द मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू. ओके, ऑफ रेडियस. त्या ठिकाणी आपल्याला मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू कोणती आहे ती फाइंड करायची. म्हणजे काय करायचं? मीन. त्याच्यानंतर काय सांगितलं? द मीन ॲब्सोल्यूट मीन ॲब्सोल्यूट एरर आपल्याला फाइंड करायचं. त्यानंतर काय? रिलेटिव्ह अँड पर्सेंटाईल एरर. म्हणजे जसं आपण या ठिकाणी पाहिले की सगळ्यात अगोदर काय काढला होता आपण? मीन काढला होता नंबर ऑफ रीडिंगला घेऊन. तर ते मीन काढल्यानंतर काय केलं तर आपण त्या ठिकाणी काय केलं तर की ॲब्सोल्यूट एरर काढली होती इंडिव्हिज्युअल. आणि फायनली काय केलं तर की जेवढे ॲब्सोल्यूट एरर काढले सर्वांना काय केलं तर आपण सर्व ॲब्सोल्यूट एररचा मीन घेतला होता आणि मीन ॲब्सोल्यूट एरर फाइंड केला. नंतर काय केलं की आपण रिलेटिव्ह एरर फाइंड केला आणि फायनल आपण लास्टला काय लिहिलं की रिलेटिव्ह एरर कशाच्या फॉर्ममध्ये लिहितो आपण? पर्सेंटेजच्या. तर सगळ्यात अगोदर आपण दिलेल्या रीडिंगचा काय करू? मीन काढू. म्हणजे काय करू? अर्थमॅटिक मीन काढू. तर अर्थमॅटिक मीन कशा प्रकारे काढतात आपण ऑलरेडी आत्ताच पाहिले. अर्थमॅटिक मीन म्हणजे सर्व व्हॅल्यूजची ॲडिशन करा. कोणती आहे पहिली व्हॅल्यू? आपल्याला फॉर्म्युलेच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर असं लिहू शकतो आपण A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 प्लस A5. का तर या ठिकाणी रिडिंग किती दिल्या? 1 2 3 4 5. ओके, दॅट मीन्स वी हॅव टू टेक आउट द 5 रिडिंग्स अँड नंबर ऑफ रिडिंग इज वॉट? 5. ओके, तर या ठिकाणी सगळ्या व्हॅल्यूचे समेशन करा. कोणकोणती दिली व्हॅल्यू लिहा. 5.63 प्लस 5.54 प्लस 5.44 प्लस 5.40 प्लस 5.35. ओके, अपॉन 5. ओके, तर या ठिकाणी ज्या सगळ्या रिडिंगचे आपण समेशन करून कशानं भागायचं आपल्याला? 5नं. तर या ठिकाणी तुम्ही ही व्हॅल्यू फाइंड करू शकता. दॅट व्हॅल्यू इज नियरली इक्वल्स टू 5.472 मीटर. ओके, जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला ही व्हॅल्यू या ठिकाणी भेटेल. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी काय भेटला? एक अर्थमॅटिक मीन भेटला या सर्व व्हॅल्यूचा. हा अर्थमॅटिक मीन भेटल्यानंतर आपल्याला फाइंड काय करायचं आहे? ॲब्सोल्यूट एरर काढायचा आणि त्याच्यानंतर मीन ॲब्सोल्यूट एरर. तर मी काय करतो या ठिकाणी ॲट अ टाईम सर्व ॲब्सोल्यूट एरर जे आहेत तर त्या ॲब्सोल्यूट एररला मीन ॲब्सोल्यूट एररच्या फॉर्म्युल्यामध्ये डायरेक्ट घेतो. म्हणजे कसं लिहितो पहा. मीन ॲब्सोल्यूट एररचा फॉर्म्युला मी डायरेक्ट लिहिला कारण त्याला बराच वेळ लागेल या ठिकाणी. तर मीन ॲब्सोल्यूट एरर मी कशा प्रकारे लिहिलं पहा की जेवढे आपण त्या ठिकाणी 5 इंडिव्हिज्युअल रिडिंग घेतल्या होत्या तर प्रत्येक 5 इंडिव्हिज्युअल रिडिंगचा आपण ॲब्सोल्यूट एरर काढला या ठिकाणी. पहिल्या रिडिंगसाठी, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या अशा 5ही रिडिंगसाठी काय केलं तर आपण ॲब्सोल्यूट एरर
फाईंड केलता आणि या ठिकाणी मग काय केलं, त्या सगळ्या ॲब्सोल्यूट एररची मी डायरेक्ट काय केली, या ठिकाणी मीन घेतली. तर अशा प्रकारे फॉर्म्युला घेतला, जेवढे नंबर्स आहेत तेवढ्या नंबरने डिवाईड करा. तर या ठिकाणी मी काय केलं की जेवढ्या रिडिंग होत्या, किती रिडिंग होत्या 5, मग n बाहेर काढला म्हणजे 1/5 बाहेर काढला. आणि ही जी रिडिंग आहे आता ए मीन आपल्याला या ठिकाणी किती भेटला 5.472. म्हणून आपण या ठिकाणी प्रत्येक जागी काय केले पहा की डिफरन्स घेतला कशाचा, एक फर्स्ट रिडिंग आणि ए मीन, सेकंड रिडिंग ए मीन, म्हणजे याचा अर्थ एक ॲब्सोल्यूट जो मीन आहे आपला तो, म्हणजे ज्याला आपण अर्थमॅटिक मीन म्हणायलो, अर्थमॅटिक मीन पहिली रिडिंग. अशा प्रकारे सगळ्या रिडिंगसोबत काय केलं आपण, त्याचा मॉड घेतला. आता कॅल्क्युलेशन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फायनल जे रिझल्ट आहे तर तो रिझल्ट भेटेल पहा 0.452 डिवाइड बाय 5. ओके, तर याला तुम्ही त्या ठिकाणी डिव्हिजन करा, डिजिट शिफ्ट करून तुम्ही त्या ठिकाणी भागाकार करू शकता. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना लॉक टेबल जो आहे तो लॉक टेबल मी काय करणार आहे की 1-2 लेक्चर्स या ठिकाणी किंवा लाईव्ह लेक्चर्स घेऊन सर्व विद्यार्थ्यांना काय करणार, लॉक टेबल कसं यूज करायचं ते सांगणार आहे. तिथे तुम्हाला ते कॅल्क्युलेशन समजतील. तर याचं जर तुम्हाला या ठिकाणी डिव्हिजन करायचं तर लॉकचा यूज करा, अदरवाईज कॅल्क्युलेशन करा. ज्याला जी मेथड सोपी वाटेल ती आपण करू शकतो, पण लॉक टेबल मी तुम्हाला शिकवणार आहे. तर या ठिकाणी डिव्हिजन किती येते पाय, या 0.0904 दॅट इज द व्हॅल्यू ऑफ वॉट in meters. That means we have to getting the mean absolute error, that is delta A mean is equals to 0.904 मीटर. ओके, यानंतर आपल्याला आणखी विचारले काय, रिलेटिव्ह आणि पर्सेंटाईल एरर. आता रिलेटिव्ह एरर म्हणजे काय असतो आपण ऑलरेडी सांगितलं. रिलेटिव्ह एरर हा काय असतो, याचा फॉर्म्युला आहे पहा, काय सांगितलं आपण, डेल्टा म्हणजे काय, मीन ॲब्सोल्यूट एरर डिवाइड बाय अर्थमॅटिक मीन म्हणजे काय, ए मीन. तर मीन ॲब्सोल्यूट एरर किती भेटलं आपल्याला पाय ठिकाणी 0.904 अपॉन हाऊ मच इज द व्हॅल्यू ऑफ 5.472. ओके, तर या ठिकाणी याचं जर तुम्ही फ्रॅक्शन काढलं किंवा या ठिकाणी आपण लॉक टेबलचा यूज केला, तर लॉक टेबलचा यूज केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी लॉक पाहून नंतर अँटी लॉक पाहून जे फायनल रिझल्ट येईल तर तो आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू भेटेल पहा 0.017. तर हे तुम्हाला कसं आलं हे सांगणार आहे मी नंतर. तर हे झालं आपलं रिलेटिव्ह एरर. आता रिलेटिव्ह एरर नंतर आपल्याला या ठिकाणी पर्सेंटाईल एरर सांगितला. तर रिलेटिव्ह एररला आपण कसं लिहितो पहा, पर्सेंटाईल एरर म्हणजे काय, आलेली व्हॅल्यू 0.017 इंटू कितीनं आपण त्याला त्या ठिकाणी मल्टिप्लाय करायचं 100नं, म्हणजे हे आलेलं आपलं किती पर्सेंटाईल एरर रिझल्ट आला पहा, शिफ्ट करा 100नं मल्टिप्लाय करून किती येईल 1.7%. ओके, म्हणजे आपला जो पर्सेंटाईल एरर आहे तो किती आला 1.7. म्हणजे जे आता आपण लर्न केलं इस्टिमेशन ऑफ एरर, तर त्या इस्टिमेशन ऑफ एररला आपण अशा प्रकारे फाइंड करू शकतो. सगळ्यात अगोदर मीन काढा, नंतर ॲब्सोल्यूट मीन काढा प्रत्येक रिडिंगसोबत त्याचा मॉडसोबत, आणि नंतर काय करा त्या ठिकाणी सर्वांचा मीन घ्या, म्हणजे जेवढे मीन ॲब्सोल्यूट एरर फाइंड करा. आणि फायनली मीन ॲब्सोल्यूट एरर भेटल्यानंतर आपण रिलेटिव्ह एरर म्हणजे या दोघांचं डिव्हिजन आहे म्हणतो, मीन ॲब्सोल्यूट एरर अपॉन अर्थमॅटिक मीन. आणि जे रिलेटिव्ह एरर आलं त्याला कशानं मल्टिप्लाय करायचं 100नं, जेणेकरून आपल्याला काय भेटते त्या ठिकाणी पर्सेंटाईल एरर फाइंड होते. तर अशा प्रकारे आपण ॲप्लिकेशन करू शकतो कशाचं, जे आपण लर्न केलं होतं.